मिरजेत 1 वर्षापासून फरार असलेला निलेश वायदंडे अखेर अटक. मिरज शहर पोलिसांची कारवाई. ओंकार सन्मुख मारहाण प्रकरण. दिनांक 30 मार्च 2024 रोजी मालगाव कलावती मंदिर या ठिकाणी आरोपी निलेश प्रकाश वायदंडे राहणार इंदिरानगर मिरज तसेच त्याच्या इतर 8 साथीदारांनी ओंकार सन्मुख याला लोखंडी रॉड, चाकू व लोखंडी पाईपने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत मिरज शहर पोलिसात निलेश वायदंडे आणि त्याच्या साथीदारांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील 8 आरोपींना अटक करण्यात आली होती, पण मुख्य आरोपी निलेश वायदंडे हा सदर ठिकाणाहून फरार झाला होता. त्या दिवसापासून डीबी पथकाचे पोलीस निलेश वायदंडे याचा सतत शोध घेत होते. आरोपी निलेश वायदंडे हा तानंग फाटा चौक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांना मिळाल्यानंतर त्याच्या पथकाने सापळा रचून आरोपी निलेश प्रकाश वायदंडे वय 32 यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, निलेश कदम, पृथ्वी कांबळे, झाकीर हुसेन काझी, गवळी, लक्ष्मण कौजलगी, फकीर दीपक परीट यांनी ही कारवाई केली आहे.